नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रय जननी देवाच्या, कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान जी महाराज की। नमः पार्वती पतये, हर हर महादेव। कलिमल हरण करणारी, स्वतःला सुख प्रदान करणारी, स्वतःच्या मनाला बोध देणारी आणि गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात की वाणीला पवित्र करणारी रामकथा श्री रामचरितमानस या ग्रंथाचा आधार घेऊन आपणही या रामकथेचं चिंतन करून राहिलो। ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या योगानं, ज्ञानोबारायांच्या सुंदर अशा या उत्सवाच्या निमित्तानं ही होणारी कथा आणि या कथेमध्ये, बसा बाबा खाली बसा, बाबा खाली बसा, या कथेच्या योगाने आज पुनश्च एकदा तिसऱ्या दिवसाच्या प्रारंभी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, रुक्मिणी आई साहेबांच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी, सगळ्या संत महात्म्यांच्या चरणी आणि कथेला उपस्थित असणारी सगळी श्रोतृवर्ग, आमची सगळी सहकारी मंडळी आणि कालांतरानं यूट्यूबच्या माध्यमातून आज ही कथा अपलोड होईल। 2-3 दिवस ती रेकॉर्डिंगच झालं नाही बरोबर। आता आज आमचाच माईक आमच्या उपयोगाला येईल बहुतेक, आणि त्याच्या माध्यमातूनही बरेच जण श्रवण करतील। त्या सगळ्यांना या व्यासगादीवरून मी प्रणाम करतो। रामकृष्ण हरी। काल कथेच्या प्रवाहामध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा आपण पाहिला। धावत्या वेगामध्ये काही सिद्धांत, त्याच्या काही महत्त्वाचे आध्यात्मिक भावदर्शन धावत्या वेगामध्ये मला कदाचित पूर्णपणे सांगता आले असतील नसतील, सांगता येत नाहीत। पण शिवतत्व हे जीवाला प्राप्त कधी होते? शिवतत्व हे जीवाला प्राप्त कधी होते? तेव्हा कोणीतरी संत जेव्हा त्याची ओळख आपल्याला करून देते। नारदानं याच शिवतत्वाची ओळख पार्वती मातेला करून दिली, आणि जीवशिव ऐक्य झाल्याशिवाय, जीवशिव मिलन झाल्याशिवाय आपलं आयुष्याला पूर्णता येत नाही। राम म्हणजे आराम, राम म्हणजे विश्राम, राम म्हणजे अभिराम। आपल्या जीवनातलं दुःख जे आहे ते दुःख त्या परमात्म्याची अनुभूती घेतल्याशिवाय जात नाही। तुकाराम महाराजांचे गोड शब्द आहे,
तुका म्हणे त्याचे पाहलिया पाय, मग सर्व दुःख जाय माझे. माझं सगळं दुःख कधी जाईल? त्याचे पाय. आणि पाय शब्दाचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये स्वरूप असा होतो. पाय शब्दाचा संताची पायी, हा माझा, हा आपण अभंग म्हणतो. मग संताचे पायी म्हणजे त्या पायावरच. बरेच लोक पायच पकडून ठेवतात. पाय पकडा म्हणजे ते चप्पलवाला पाय, त्या पायाला तितकंसं महत्त्व नाही. बरं, पारमार्थिक जीवनामध्ये पाय शब्दाचा अर्थ होतो, पारमार्थिक भाषेमध्ये, अध्यात्माच्या भाषेमध्ये पाय शब्दाचा अर्थ होतो स्वरूप. रोज तुम्ही काकड्यामध्ये म्हणतात, माझे चित्त तुझे राहे ऐसे करी काही. म्हणजे तुमचं चित्त त्या मंदिरात बसलेला जो विठ्ठल आहे फक्त तिथंच राहू द्यायचं नाही. त्या विठ्ठलाचा स्वरूप बोध आपल्याला झाला पाहिजे, त्या परमात्म्याचा स्वरूप बोध आपल्याला झाला पाहिजे. आणि तोपर्यंत ते तत्व आपल्या लक्षात येत नाही. पाय, लोक पाय महत्वाचे आहेत नाही असं मी म्हणत नाही, पण नुसते तेच पाय महत्वाचे नाहीत. बरं, तेच पाय महत्वाचे, त्याचा फार गोड अर्थ आहे. स्वरूप बोध झाला पाहिजे. पाय कशाला म्हणतात? वेदांतामध्ये त्याचं चिंतन आहे, तितका विषय मांडत नाही मी आता. पहिलेच आभाळ आलेला आहे, झोपीकरता अनुकूल वातावरण आहे, आणि असा विषय सांगितला तर तुम्ही लवकर झोपाल. तो विषय नाही मांडत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, पाय शब्दाचा अर्थ होतो स्वरूप. तो देव आम्हाला प्राप्त व्हावा, तो परमात्मा आम्हाला प्राप्त व्हावा, याच्यामध्ये कोणीतरी संत महात्मा मधामध्ये पाहिजे. आणि बाकी कोणी जण खूप बुद्धिभेद करतील. सप्त ऋषी आले आणि त्या सप्त ऋषींनी पार्वती मातेला सांगितलं की तुझा विवाह आम्ही विष्णू सोबत करून देतो. परंतु ती पार्वती माता त्या सप्त ऋषींना म्हणते की माझ्या गुरुनं मला सांगितलेलं आहे, माझ्या संतांनी मला सांगितलेलं आहे, आणि त्याच्याशिवाय मला दुसरं पाहिजे नाही. याला म्हणतात गुरुनिष्ठा, याला म्हणतात निष्ठावंत भाव. आपली कोणती निष्ठा आहे हो? आपली निष्ठा नाही आहे, निष्ठा निष्ठी आहे. लगेच सोडून देतो आपण, लगेच सोडून देतो. लोक तर गुरुही असे बदलवतात जसे भागवतकार बदलवतात. ज्या वर्षी ज्याचं भागवत त्याच्या हातानं माळ घालतात, दुसऱ्या वर्षी दुसऱ्याचं राहते त्याच्या हातानं घालतात. दरवर्षी जसा भागवतकार बदलते तसे आमचे गुरुही बदलतात. डोंगरे महाराज सांगायचे काही वस्तू बदलायच्या नसतात. आपली माळ नेहमी नेहमी बदलायची नसते. तुटली तर वेगळी गोष्ट आहे, त्याला काही झालं तर वेगळी गोष्ट आहे, नाही तर बदलायची नसते. मूर्ती जी असते, मूर्ती बदलायची नसते. खंडित झाली तर ठीक आहे, पण तशी बदलायची नसते. आणि गुरु बदलायचा नसतो. गुरु नेहमी नेहमी बदलायचा नसतो. आणि परमार्थामध्ये उद्धार जो होतो, परमार्थामध्ये आपलं चांगलं जे होते ते केवळ गुरुच्या कृपेने होते. ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभव सांगितला की माझा उद्धार जो झाला तो कोणामुळे झाला? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो.
महावैष्णव ज्ञानोबारायांचा सुद्धा अनुभव आहे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. ज्ञानेश्वरीमध्ये कित्येक ओव्या आहे. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. म्हणून कोणातरी संतांच्या अधीन असलं पाहिजे, कोणातरी गुरुच्या अधीन असलं पाहिजे. तोपर्यंत जीव आणि शिव यांचा विवाह होत नाही. जीव आणि शिव यांचा विवाह होत नाही. आपली अडचण काय होत आहे माहीत आहे का? आपल्याला हे तत्वच कळत नाही. परमार्थामधली कोणतीच गोष्ट संताशिवाय प्राप्त होत नाही असं नाथ महाराजांचं मत आहे. संताविना प्राप्ती नाही. प्रसिद्ध अभंग आहे. हरी प्राप्तीसी उपाव धरावे संताचे ते पाव. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संतावीन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. आणि एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तर याच्यातला जे पूर्ण आहे ना ते इकडे घ्यावं लागते. एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. मग पूर्ण मनोरथ. तो पूर्ण दोन्हीकडेही पाहिजे. कारण की ज्याच्या जीवनामध्ये पूर्णता असेल तोच आपल्याला पूर्ण असणारं परब्रह्म देऊ शकते. आणि पूर्ण कोण आहे जगामध्ये? पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणजेच परमतत्व. ते ब्रह्म. ते ब्रह्म संताशिवाय आपल्या जीवनामध्ये मिळत नाही. ज्ञानोबारायांनी गोड वर्णन केलं की याच संतांनी आम्हाला तो कृष्ण दाखवला. धन्य आनंदाची सापडली वेळ. धन्य आनंदाची सापडली वेळ. तेने संत सज्जन भेटते कृपाळ. तेने संत सज्जन भेटले कृपाळ. तेने फेडियेला दृष्टीचा उमाळ. तेने फेडियेला दृष्टीचा उमाळ. डोळ्याचा बळ. डोळा दाखविला यशोदेचा बाळवो. डोळा दाखविला यशोदेचा बाळवो. धन्य आनंदाची सापडली वेळ. 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 गोड वर्णन केलं ज्ञानोबारायांनी. धन्य आनंदाची सापडली वेळ. जेणे संत सज्जन भेटले कृपाळ. दृष्टी
फेडी याला डोळ्याचा मळ आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळव. आपल्या डोळ्यानं परब्रह्माची ओळख करून देण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते संत महात्म्यांमध्ये आहे. संत महात्म्यांमध्ये आहे ते. आणि म्हणून तुम्ही बघा, जेव्हा नारदानी पार्वती मातेला सांगितलं की तू तप कर, उपासना कर, तिथे जाऊन तपश्चर्या कर, आणि त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून गेले. आणि परत जेव्हा वरात आलेली होती आपल्याला माहीत आहे, आणि वरात आल्यानंतर भगवान शंकराचं ते रूप बघितलं, आणि रूप बघितल्यानंतर ती पार्वती मातेची जी आई होती मैनाबाई, ती मैनाबाई आरती घेऊन गेली, आणि आरती घेऊन गेल्याबरोबर त्या शंकराला पाहिल्याबरोबर तिच्या हातातलं आरतीचं ताट पडलं. कारण की शंकर होतेच तसे. काय ते स्वरूप आहे शंकराचं. रूप पाहिलं पण स्वरूप कळलं नाही, आणि ते रूप पाहून त्या मैना महाराणीला चक्कर आली, ती कोसळून पडली. एक तो उतरतच नव्हते. ते शंकराचे गण म्हणे बाबा नीचे उतरिए. बोले क्या काम है? बोले आपकी सास है वहाँ पे खड़ी, वो सास आपकी आरती उतारने वाली है. बोले ये सास क्या पदार्थ होता है? बोले ये पदार्थ नहीं होता, ये पदार्थ नहीं होता, ये बोले भूतल का सबसे बेस्ट आइटम है. अपने अपने जवाई के लिए बहुत उसके दिल में प्रेम होता है. आलेन पाहिल्याबरोबर ते पाहिलं, तशी चक्कर येऊन पडली. भगवान शंकर गणाला म्हणतात हे काऊन पडली? ते म्हणे तुम्हाला पाहिल्यावर कोण चांगलं राहील. पडली, चक्कर आली, आणि तशीच उठल्याबरोबर तिला शितोडे वगैरे मारले पाण्याचे. उठल्याबरोबर ती म्हणे माझ्या मुलीला मी दरीमध्ये ढकलून देईल, पण या शंकरासोबत याच्यासोबत विवाह लावून देणार नाही. तेव्हाही तिथे नारद महाराज आले, आणि त्या नारद महाराजांनी ओळख करून दिली. म्हणे मैनाराणी त्यांच्या रूपावर जाऊ नको ग. आणि एक गोष्ट अजूनही लक्षात ठेवा, कपड़ा देखकर किसी इंसान की पहचान मत करो, उसका कलेजा देखकर उसकी पहचान करो. कपड़े से पहचान नहीं होती, कपड़े से परिचय होता है. ओळख होते फक्त, पण त्याच्या स्वरूपाचा बोध होत नाही. बोले मैया तुम्हें लगता है कि ये तुम्हारी लड़की है, और ये तुम्हारी लड़की तुम्हारे घर पर पैदा हुई तो ये तुम इसकी माँ हो. ऐसा नहीं है मैया. अरे मैया ये पूरी जगत की माँ है, ये जगत जननी भवानी है, और तुम्हारे घर सिर्फ पैदा हुई है, लेकिन इसका जो लगन गांठ है वो तो जन्म जन्म से भगवान शिव के साथ ही जुड़ी हुई है. ये अर्ध नारी नटेश्वर है, और इन्हें कोई जुदा नहीं कर सकता, इन्हें कोई भिन्न नहीं कर सकता, इनमें कोई भी खटाव नहीं डाल सकता, इन्हें कोई अलग नहीं कर सकता. बोले मैया आप उन्हें पहचानती नहीं हो. आणि तेव्हा जेव्हा नारद महाराजांनी समजावून सांगितलं, तेव्हा मैना महाराणीच्या लक्षात आलं की हे कोण आहेत. म्हणून मी मोगा बोलून गेलो होतो, देव तुमच्या समोरही असेल, पण त्या देवाला ओळखता येत नाही. त्याची ओळख पटवून देणारा कोणीतरी संत आपल्या जीवनामध्ये आला पाहिजे. आणि तुमची एखाद्या संतावर निष्ठा असेल ना, जेव्हा गरज पडेल तेव्हा तो संत तुमच्या समस्येचं निराकरण करण्याकरता तिथं उपलब्ध असतो. माझा तो अनुभव आहे. मला परमार्थामध्ये कोणती अडचण आली तर मी तुकाराम महाराजांच्या गाथेलाच विचारतो. तुकाराम महाराज नाहीत ना आपल्याकडे, मग तुकाराम महाराजांची गाथा म्हणजेच तुकाराम महाराज आहेत. मला असंच एकदा माझ्या मनामध्ये विचार आला, हे खरं आहे बरं अमोलदादा, माझ्या मनामध्ये असाच विचार आला की संत महात्मे सांगतात की मन एकाग्र करून भजन करा. आपलं मन इकडं तिकडं जाऊ देऊ नका. मन स्थिर झालं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, नंतर भजनामध्ये आनंद येतो. आणि मी एकदा सकाळी असाच विचार करत बसलो, म्हटलं भजन तर आपण करतो, नामस्मरण करतो, सगळं करतो, पण कधी कधी मन स्थिर नाही होत ना.
मग कसं करायचं? बरं, संतांनी तर सांगितलं की मन स्थिर करा, सगळं करा आणि भजन करा. मग आपलं मन स्थिर होत नाही तर मग भजन कसं करायचं, नामस्मरण कसं करायचं? मी असं सहज गाथा उचलला आणि गाथा उचलल्याबरोबर गाथेच्या पाया पडलो आणि पाया पडून तो गाथा उघडल्याबरोबर पहिलाच अभंग होता, नये जरी मनी नसो परी वाचे तरी असो. तुमची जर निष्ठा असेल तर ते संत जे आहेत ना, ते तुमच्या जीवनामध्ये आलेल्या आध्यात्मिक शंका जे आहेत त्या शंकेचं समाधान करून जातात. तुमची निष्ठा ज्ञानेश्वरीवर असेल, ज्ञानेश्वरी उत्तर देईल. तुमची निष्ठा गाथेवर असेल, गाथा उत्तर देईल. तुमची निष्ठा एकनाथी भागवतावर असेल, एकनाथी भागवत उत्तर देईल. तुमची निष्ठा रामायणावर असेल, रामायण उत्तर देईल. पण त्याच्यावर निष्ठा असली पाहिजे. त्याच्याकरता एक केलं पाहिजे, जो ग्रंथ आपला मुख्य ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथाच्या रोज काही ना काही स्वाध्याय केला पाहिजे, काही ना काही स्वाध्याय केला पाहिजे. कथा ऐकल्यानंतर, कीर्तन ऐकल्यानंतर, गावातला सप्ताह झाल्यानंतर हे सुरुवात होत असेल तर आनंद आहे. आम्ही काल जेवण करायला येत असताना ते आम्हाला जे बोलवायला आले ते म्हणाले, महाराज खूप लोक येतात हरिपाठाला. चांगली गोष्ट, आलेच पाहिजे, का नाही आले पाहिजे? गावामध्ये उत्सव होऊन राहिला, आलेच पाहिजे. पण मी त्यांना अजूनही म्हटलं हे आले पाहिजे. आणि हे करता करता इथं येता रोज आपल्या घरी हरिपाठ म्हणायची सवय जर यांना लागत असेल तर येऊन जास्त फायदा आहे, नाहीतर विशेष फायदा नाही. मग बरेच जण कशा करता येतात? नाचण्याकरता, गाण्याकरता येतात. तेही काही वाईट नाही. चुकीच्या ठिकाणी नाचल्यापेक्षा इथं येऊन नाचणं काय वाईट आहे का? चांगलं आहे. पण नुसतं त्याच्यावर आपली गाडी थांबली नाही पाहिजे, त्याच्यावर आपली गाडी थांबली नाही पाहिजे. आपल्याला भूक आहे सुखाची, आनंदाची, शांती आणि समाधानाची. मग एखाद्या वेळेस तुमच्याकरता पंचपक्वानाचं ताट वाढलेलं आहे आणि पंचपक्वानाचं ताट वाढलेलं आहे, तुम्ही सुंदर जेवण केलं, भरपेट जेवण केलं, चांगलं दिसलं म्हणून थोडंसं कामापेक्षा जास्त हाणलं. पण मला सांगा, रोज ते मिळणार आहे का? रोज ते मिळणार आहे? बरं, रोज तुम्हाला भूक लागणार नाही का? 11 तारीख झाली, इथचा काला संपला, आमची कथा संपेल, ही सगळी मंडळी त्यांच्या गावाला जातील. आणि मग आपल्याला जी शांती पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, मग याच्याकरता हरिपाठ आपल्याला करायचा आहे. मग तो हरिपाठ तुम्हालाच करावा लागेल. हे कशा करताय? हे एक आवड निर्माण करण्याकरताय. हे आहे कशा करता? तुमची आवड वाढावी. पण आपलं दुर्दैव असं होऊन राहिलं, माझं 15-16 वर्षाचं निरीक्षण आहे. 15-16 वर्ष झाले मी कथा कीर्तन करतो. माझं निरीक्षण आहे, लोक तिथंही फक्त त्या 7 दिवसाचा जो आनंद आहे त्याच्यामध्ये गुंततात आणि नंतर जीवनामध्ये त्याचा काहीही भाग घेत नाहीत, उपयोग होत नाही. मी तुम्हाला 7 दिवसात रामायण सांगेल. किती सांगेल? किती मोठा ग्रंथ आहे. मी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगेल. पण त्या रामायणाविषयीची प्रीती जर तुमच्या अंतःकरणामध्ये वाढावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता तुम्हाला एक करावं लागेल, आपल्या घरीही रामायण आणावं लागेल आणि त्याच्यातली 1-2 पानं वाचता आली पाहिजे. आज सगळ्यात मोठी अडचण, बाकीचे पंथ संप्रदाय, बाकीच्या परंपरा, बाकीचे हे लेखाचे चुकीचे लोक घुसून राहिले, याचं कारण आहे आपल्याला आपल्या धर्मग्रंथाची ओळख नाही. ओळख नाही आपल्याला. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि आपल्या जीवनामध्ये हे व्हायला हवं. आपल्या घरी हे सद्ग्रंथ असायला पाहिजे. भागवतामध्ये वर्णन आहे, तद्गृहम तीर्थरूपम. ते घर तीर्थरूप आहे ज्या घरामध्ये भागवत आहे. ते घर तीर्थरूप आहे ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे. ते घर तीर्थरूप आहे ज्या घरामध्ये तुकाराम महाराजांचा गाथा आहे. आणि ते घर तीर्थरूप आहे ज्या घरामध्ये रामायण आहे. ज्या घरामध्ये रामायण असेल, त्या रामायणाचा स्वाध्याय होत असेल, त्या घरामध्ये ही रामराज्य कधी ना कधी येईल आणि तुमचं जीवन आनंदानं भरून जाईल. आणि या रामराज्याचं लक्षण काय आहे? काय आहे लक्षण?
झाले राम राज्य काय उणे आमाचे, हे झाले राम राज्य काय उणे आमाचे, हे धरणी धरी पिके गाई ओळल्या मसे, हे धरणी धरी पिके गाई ओळल्या मसे, हे राम वेळो वेळा मेघा ओविये, गणिता कांडिता जेवता ग बाईये, झाले रामराज्य काय उणे आमासी. हेच रामराज्य आहे, हेच रामराज्य आहे. कोणत्याच गोष्टीची कमतरता वाटत नाही अंतःकरणाला, हे रामराज्य आहे. बघा विस्तार कशा करता होऊन राहिला. त्या परब्रह्माची, त्या तत्वाची, त्या आनंद तत्वाची ओळख करून देणारे संत कोणीतरी जीवनामध्ये पाहिजे. आणि जेव्हा नारद महाराजांनी ओळख करून दिली, आणि नारद महाराजांनी ओळख करून दिल्यानंतर पार्वती मातेची आई मैणाबाई, ती मैणाबाई प्रभू भोलेनाथ आणि पार्वती मातेचा विवाह लावून देतात. आता या विवाहाचं वैशिष्ट्य असं होतं की बाकी सगळ्या विवाहामध्ये लग्न पहिले असते, जेवण नंतर असते. बाकी सगळ्या विवाहामध्ये जेवण पहिले नसते, लग्न पहिले असते, जेवण नंतर असते, आपल्या सर्वसाधारण. पण या लग्नामध्ये उलट होतं. इथं पहिले जेवण होतं आणि नंतर लग्न होतं. कारण की सगळे भूत झाले होते ना, आणि भूताला जर वेळेवर खायला भेटलं नाही तर ते माणसे खाऊन टाकतील. म्हणून पहिले जीव घातलं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण होतं. रामायणामध्ये वर्णन आहे. रामायणामध्ये 2 लग्न आहेत. एक शिवपार्वतीचा विवाह आहे आणि उद्या राम आणि सीतेचा विवाह होईल उद्या दुपारी. दोन्ही लग्नामध्ये फरक आहे. दोन्ही लग्नामध्ये फरक आहे. एका लग्नामध्ये मर्यादा आहे आणि एका लग्नामध्ये हे शंकराचे जे गण होते, सगळे भूत पिशाच, आणि सगळेजण भगवान भोले बाबाच्या लग्नामध्ये नाचू लागले. हर्ष उल्हासानं ते सगळे नाचू लागले. आणि नाचत असताना भोले बाबा आता विवाहासाठी तयार आहे. 4 फेरे झालेले आहेत आणि 4 फेरे झाल्यानंतर पंचपदी वगैरे सगळं झाल्यानंतर भोले बाबा आणि पार्वती आई साहेब जे आहे त्या सगळ्यांसोबत संवाद करतात. हिमालय महाराज सगळ्यांना विचारून राहिले, महाराज जेवण झालं का? सगळ्या पाहुण्यांची काळजी घेणं चालू आहे. लग्नामध्ये मुलीचा बाप जो असतो ना, त्याचं सगळ्यात जास्त लक्ष असतं. मी आता कथा कीर्तनातून विनंती करायला सुरुवात केली. एखादा मुलीचा बाप जेव्हा लग्न करतो ना, तेव्हा तो जर आपल्याला विचारत असेल जेवण कसं झालं, व्यवस्था कशी झाली, तर चांगलं झालं असंच म्हणा, तसंच म्हणा. बऱ्याच लोकांना सवय असते, नाही खाना नाही जमा, खाना नाही जमा. अरे त्या पोरीच्या लग्नाकरता त्यांना आपल्या आयुष्याची पुंजी लावलेली असते, आणि त्याला जर तुम्ही चांगलं म्हटलं की नाही अच्छा हुआ बाबा, अच्छा बनाया आपने, यजमानों की बहुत अच्छी खातिरदारी की है, असं जर तुम्ही म्हटलं ना, त्या पोरीच्या बापाची छाती जोरशी अभिमानानं फुलते. आणि तसंही कोणी कुठं प्रसाद घेण्याकरता बोलवलं असेल, काही केलं असेल, अन्नाला नाव ठेवू नका, अन्नाला नाव ठेवू नये, अन्नाला दोष देऊ नये. करणारा आवडीनंच करत असतो. ठीक आहे, कमी जास्त होणारच आहे. ठीक आहे, आपल्या घरी कमी जास्त झालं तर तुम्ही नाव ठेवता का? ताकद आहे तिथं कोणाची बोलाची? बाई म्हणते खासाल तर खा, नाही तर हॉटेलात जाऊन चरा. आणि दुसरीकडे गेल्यानंतर आपण ये जमा नहीं, वो जमा नहीं, ये ऐसा होना था, वो वैसा होना था. का आपण असं करतो? मी खूप ठिकाणी पाहिलं. आणि मुलीच्या लग्नात तर विशेषतः मुलीच्या लग्नामध्ये
हे सगळेजण जे येतात ना ते मुलीच्या बापाला तर इतका त्रास देतात होते. हे बरोबर नाही, हे उचला, हे बरोबर नाही, हे उचला. हे कशा करताय? मी आता एका लग्नामधला अनुभव घेतला. आमच्याच याच्यातलं होतं आणि सगळी व्यवस्था चांगली केलेली होती, सगळी व्यवस्था चांगली केली होती. पण मुलावाल्यांनी वेळेवर सांगितलं की आमच्याकडं पाहुणे खूप आलेले आहे, संध्याकाळचं तर तुम्ही केलेलंच आहे, पण एक 50 लोकांचं दुपारी जेवण देऊन द्या. साधं साधं येणार आहे म्हणून जेवून द्या. सगळं जेवण चालू आहे, त्याच्यात एक जण आला, एखादं स्वीट पाहिजे होतं. तेव्हा तर त्याला कोणी काही, मी होतो तिथं उभा, तेव्हा तर काही म्हटलं नाही त्याला. संध्याकाळी 5 स्वीट होते संध्याकाळच्या जेवणात, जे ठरलेलंच होतं. 5 स्वीट होते. मी मुद्दामून त्यालाच पाहून राहिलो होतो, ते कुठं दिसते तर त्यालाच पाहून राहिलो. माझं दुसऱ्याकडं कोणाकडंच लक्ष नव्हतं, त्यालाच पाहून राहिलो होतो मी. आणि त्याच्यापाशी जाऊन म्हटलं, मला 6वं पाहिजे का? अरे मुलीचा बाप किती प्रयत्न करतो, आपल्या मुलीचं लग्न करण्याकरता त्याला किती अट्टहास करावा लागतो. आणि तिथं जर तुम्ही नाव ठेवत असाल त्या अण्णाला, त्याला वाटते माझं चुकलं, मी कमी पडलो. आपल्या शब्दांनी दुसऱ्याला आधार द्यावा, तर त्या शब्दाला किंमत आहे. आणि तुमचे शब्द, तुम्ही म्हणता आमच्या शब्दांना धार आहे, त्या धारानं जर तुमच्या शब्दाने कोणाचं अंतःकरण विदीर्ण होत असेल, तुटत असेल, तर काय उपयोग आहे? आपल्या शब्दांनी, आपल्या वागण्याने इतरांना आधार दिला पाहिजे. सगळेजण त्या लग्नामध्ये म्हणतात, हिमालय जी आपने बहुत सुंदर सुविधा का प्रबंध किया है, कोई कमतरता नहीं है, आपने बहुत अच्छी शादी की है. तरी बिचारा तो खाली हात करून सगळ्या देवतांना म्हणू लागला, देवता जन हो, अगर कुछ कमी रह गई होंगी तो माफ कर दीजिए, अगर कुछ कमी रह गई होंगी तो माफ कर दीजिए. पोरीच्या लग्नात पोरीचा बाप ओळखूच येते, तो असा कधीच चालत नाही. कारण की लोक ओझच तेवढं टाकतात त्याच्या पाठीवर, तो असाच चालते बिचारा कधी. आणि बघा काळ कसा तडाखा देतो. आता काळाचा तडाखा लक्षात असते. तो काळ आता असा तडाखा देऊन राहिला का आता मुलीच भेटून नाही राहिले. आता ते बी हेच करून आहेत, ते स्वतः म्हणतात जमता नाही, चलो नाही आमच्यापास शेती आहे तिकडंच जाय पाहिजे नाही. मुलीच भेटून नाही राहिले आता. हे यांनी केलेला उत्माच होता ना तो, आता बघा कसा देव परतफेड करते. आता मुलंवाले स्वतःच म्हणतात, तुम्ही फक्त पोरगी द्या, लग्न आम्ही करतो, जेवू आम्ही घालतो, सगळं आम्ही करतो. जेव्हा भेटत होत्या ना तेव्हा यांनी खूप उत्मास केला. हे असं पाहिजे, हे मान असं पाहिजे, हे आहेर असा पाहिजे, याचा मान त्याचा मान. हे लग्नामध्ये तो बदल व्हायला पाहिजे. आता काळानुरूप बदल व्हायला पाहिजे. हे आहेर तर बंद झाले पाहिजे. काही गरज नाही आहेराची वगैरे. बरोबर असतेच काय ते, त्याच्यासाठी रुसून बसतात. मला शेला नाही दिला. अभि ते शेला तर ते पाणी गायता बी कामाचा नाही ना ते शेला. काय उपयोगाचं ते? आमचं कपड्याचं दुकान आहे यजमान साहेब, आमच्या तिथं ते गिराईक आले का ते म्हणतात अहेराची शेले द्या. ते अहेराची शेले जे असते ना त्याने शेंबूड बी नाही पुसतायत. काय उपयोगाचे ते? आणि त्याच्यासाठी हे रुसून बसते. माझा मान नाही झाला, माझा मान नाही झाला. अरे काय मान आणि अपमान काय? दोन कुटुंबाचं ऐक्य आहे आणि ऐक्य असताना कमी जास्त थोडं होत असते. कोणाकोणावर लक्ष द्यायचं? हजार हजार लोक राहतात लग्नात, कोणाकोणाला सांभाळून. सगळे काय ओळखीचे असतात का? हे आहेर वगैरे हे थोडंसं आता याच्यामध्ये बदल झाले पाहिजे. काय गरज आहे? काय गरज आहे? बरोबर जितक्या बाया आल्या तितक्या सगळ्याला द्या. ती कोणाची पाहुणी नाही, मग तिचं जर एखादं कमी जास्त ओळखण्यात झाली तर त्याच्यातून रुसवे फुगवे, त्याच्यामधून वाद, त्याच्यामधून भांडणं. आम्ही लग्नात जातो तो पाहतो, मला तर कंटाळ येते आता कधी कधी लग्नात जायचं, पण ते कुठं कुठं जावंच लागते. काय काय ही समाज व्यवस्था करून ठेवली आपण.
असो विस्तार होईल त्याचा. हिमालय महाराज सुंदर व्यवस्था करतात आणि व्यवस्था केल्यानंतर सगळेजण जेवून राहिले. विविध पाती बैठी जेवणारा लागे परुसन विपुल सुवारा नारी वृंद सुर जेवत जानी लगी देन गारी मृदुबानी. आणि त्याच्यानंतर विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्यानंतर रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. मुनी अनुसरण गणपती हू पूजेऊ शंभू भवानी. शंभू आणि भवानीनं गणपती महाराजांचं पूजन केलं. आता याच्यावर बरेच जण शंका घेतात, वा रे वा तुमचं शास्त्र, काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे म्हणजे शंभू आणि भवानीचं पोरगा आहे ना गणपती, मग ते लग्नात त्याचं पूजन कसं काय केलं. ते गणेश तत्व जे आहे, जे आद्य तत्व आहे, ते तत्व पहिलेपासूनच आहे, ते पहिलेपासूनच आहे. म्हणून तर ज्ञानोबारायांनीही कोणत्याच देवाचं ज्ञानेश्वरीमध्ये नाव नाही घेतलं, पण सुरुवात करत असताना एकाच देवाचं नाव घेतलं, देवा तुची गणेशू. ते गणेश तत्व वेगळं आहे, ते आद्य तत्व आहे. जे अग्रपूजेचा मान असणारं तत्व आहे ते गणेश तत्व आहे. लोकांना कळत नाही. गणपती तर मग शंकरन पार्वतीचं पोरगं आहे, मग त्याची पूजा बापानं मायनं कशी केली. म्हणून मी सांगितलं, रूप ओळखणं सोपं आहे, स्वरूपाचा बोध होणं याच्याकरता फार गरज आहे. आज आम्हाला स्वरूपाचा बोध होत नाही आणि मी त्याही दिवशी बोलून गेलो, स्वरूपाचा बोध होत नाही म्हणूनच गणपतीचा उत्सव कसा साजरा करावा याची अक्कलही आम्हाला नाही. मी विशेष करून अट्टहास करत असतो. आनंद साजरा करणं वाईट नाही, पण त्या आनंदामध्ये विकृती येता कामा नये. मला तर कधी कधी काळजी वाटते की ही विकृती अशीच जर चालू राहिली तर उद्या भागवत कथेमध्ये हे जे आनंद साजरा केला जातो ना, याच्यामध्येही लोक दारू पिऊन येतील. या विकृतीमध्ये बदल नाही घडला तर. म्हणून काहीतरी सात्विकता असली पाहिजे. बरं येतातच ना, येतातच ना. ते आमचे इंदोरीकर महाराज म्हणतात ना, ए बेवडे हो, त्यांना माहीत आहे इथं बेवडे आले म्हणून. का माहीत आहे त्यांना? कारण की त्यांना माहीत आहे बेवडे मनोरंजना करता आले, हसण्याकरता आले इथं. त्यांचं कीर्तन असल्यावर धाबे आणि बार फुल असतात. आमच्याकडे होतं एकदा कीर्तन, धाबे आणि बार फुल असतात. हे लोक उद्धारा करता आले, हे उद्धारा करता आले का? त्याच्याकरता नाही आले. कथा कीर्तन याच्याकरता नाही आहे. आनंद साजरा करा पण सात्विक पद्धतीनं करा. आनंद उत्सव साजरा करा, सात्विक पद्धतीनं करा. आज फार विचित्र वातावरण निर्माण झालेलं आहे. हीच आमची परंपरा आहे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, ही आमची परंपरा आहे. पण ही परंपरा साजरी करत असताना आज याच्यामध्ये विकृती घुसत चालली. सैराटचे गाणे भागवताच्या मंडपात लग्नाच्या वेळेस काय करून राहिलो आपण. मी तर कथेची तारीख घेताना पहिलेच सांगत असतो की तुम्ही म्हणसाल तशी कथा होणार नाही. माझ्या पद्धतीनं, माझ्या सात्विक पद्धतीनं कथा होईल. सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे असू नये. मी या विरोधात नाही, त्याच्यावाल्या करतो आम्ही. पण त्या करत असताना आपल्या परंपरेला, आपल्या संप्रदायाला कलंक लागता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. बोलणाऱ्यानेही घेतली पाहिजे आणि ऐकणाऱ्यानेही घेतली पाहिजे. घेत नाही आम्ही लोक. काय विचित्र परिस्थिती आहे. कोण्याही गावात गेलं का लोक म्हणतात इथची पोरगी पळून गेली, इथं असं झालं, इथं सप्त्यात असं झालं, इथं असं झालं. हे काय काय लावलं हे आपण? काय आहे? कशाचे लक्षण आहे ते? आणि म्हणून आपल्याकडली गर्दी कमी होऊन राहिली का? म्हणून आपल्यावरचा विश्वास भंगत चालला का लोकांचा? आज ज्यांच्यापाशी कोणी नैतिक अधिष्ठान नाही त्यांचे संप्रदाय वाढून राहिले आणि आपली गर्दी कमी होऊन राहिली. कारण काय आहे? स्वरूप बोध झालेला नाही. ज्ञानाची जी भूक लागायला पाहिजे ना, ती भूक लागत नाही. ज्ञानाची भूक आम्हाला लागत नाही. कोणी याचा विचार करावा, कधी करावा? आणि नाही केलं ना, असंच जर तुम्ही चालू ठेवलं तर समोरच्या पिढीच्या हातामध्ये आपण काय देणार आहोत? काय देणार आहोत आपण?
आनंद साजरा करा, वाईट नाही आहे. विविध पद्धतीचे भोग विलास शिव आणि पार्वतीच्या विवाहामध्ये होते. सगळ्या पद्धतीचं सगळं चांगलं होतं. पण तरीही सात्विकता जी होती त्या सात्विकतेला धक्का लागला नाही. माझा विषय कसा बदलत चालला बघा, की गणपतीची उपासना झाली, गणपतीची पूजा झाली, आपल्याला ते कळत नाही आणि म्हणून आपण शंका घेतो. आणि ते सगळं झाल्यानंतर आता त्या विवाहामध्ये जसं शिव भगवंतांनी पार्वती मातेचं पाणीग्रहण केलं, स्वीकार केला, तसं सगळ्या देवतांना आनंद झाला. पाणीग्रहण जब कीन महेशा, हिये हर्षी तव सकल सुरेशा. वेद मंत्र मुनिवर उच्चारही, जय 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 शंकर सुर करही. सगळ्या देवतांनी भोले बाबांना जय जयकार केला. आणि रामायण असं सांगते, विविध पद्धतीचे बाजे वाजायला लागले आणि सुमनवृष्टी झाली, विविध पद्धतीचे. आणि सगळ्यांनी भगवान महादेवाचा जय जयकार केला. महादेव तुम्हारी जय जय हो, महादेव तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, विश्वनाथ तुम्हारी जय जय हो, भूतनाथ तुम्हारी जय जय हो. महादेव तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, विश्वनाथ तुम्हारी जय जय हो, वैद्यनाथ तुम्हारी जय जय हो, नागनाथ तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो, महादेव तुम्हारी जय जय हो, विश्वनाथ तुम्हारी जय जय हो, भोलेनाथ तुम्हारी जय जय हो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सगळ्या देवतांनी भगवान शंकराची जय जयकार केली. रामायणामध्ये सांगितलेलं आहे, दाईज दियो बहुभाती पुनिकर जोरी हिमभूदर कहो. दाईज म्हणजे दाईजा म्हणजे हुंडा, दाईजा म्हणजे हुंडा. पण हे असं ठरवलेलं नाही बरं. आपल्या मुलीच्या सुखाकरता आईबाप जी भेट देतात त्याला म्हणतात दहेज, त्याला म्हणतात दाईजा.
त्याला आपण लोक म्हणतो हुंडा. पण हे मागितलं नाही पाहिजे, याचे व्यवहार नाही झाले पाहिजे आणि केलं पाहिजे. तुकाराम महाराजांचे शब्द आहे, तुम्ही तुमच्या मुलीकरता जर दान देत असाल ना मुलीसोबत, तर ते पृथ्वीदानाते समान आहे. सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाते समान. दिलं पाहिजे, वाईट नाही आहे, पण याच्यामध्ये व्यवहार होऊ नये. आजकाल तर ते बाजारच झाला. ते बैल विकताना जसं ते बाजार होते ना, बैल बाजार, 10,000, 15,000, 22,000, 25,000, तसे लग्नातही बाजार झाले आता. ते हुंडा ठरवला जाते, इतका हुंडा असेल तर आम्ही असं करू, इतकं असेल तर तसं करू. यानं पुण्य होत नाही बरं, यानं पुण्य होत नाही. कन्या गो करी कथेचा विक्रा, कन्येचा विक्रा, गो गाईचा विक्रा, कन्या गो करी कथेचा विक्रा, आणि कथेचा विक्रा हे जे करत असतील ना त्यांचं कधीच कल्याण होत नाही. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात की दायज दियो बहु भाते. खूप पद्धतीचा हुंडा दिला, पण ते कशा करता? आपल्या मुलीच्या सुखा करता. आणि दिल्यानंतर आता कन्या विदाई होणार. सगळा विवाह सोहळा सुंदर पार पडला आणि कन्या विदाई होणार तेव्हा हिमालय महाराज भगवान शंकराला म्हणतात, हे भोले बाबा, हे शिव, हे शंकर, ही जी उमा आहे ही मला प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे. नाथ उमा मम प्राण प्रिय, गृह किंकरी करहू, क्षमेहू सकल अपराध, अब होई प्रसन्न वर देऊ. तिच्याकडून जर काही अपराध घडले तर क्षमा करा. प्रत्येक बाप जेव्हा आपली मुलगी सासरी जाते ना तेव्हा तो खचून जातो आणि आपल्या जावयाला म्हणतो, सासरकडच्या लोकांना म्हणतो, माझ्या मुलीकडून जर एखादा दोष घडला, एखादी चूक घडली तर तिला दोष देऊ नका. आमच्या संस्कारामध्ये थोडंसं कमीपणा राहिला असं समजा. मुलीची विदाई हे कोणत्याही बापाकरता अतिशय वेदनादायी असते. कारण की हा एकमेव संबंध असा संबंध आहे ज्या संबंधाला शब्दामध्ये सांगता येत नाही, शब्दामध्ये सांगता येत नाही. ती कन्या जेव्हा जाण्याकरता निघते तेव्हा तिला सगळ्यात जास्त काळजी जर कोणाची असते तर आपल्या बापाची असते. पुरुष थोडे अहंकारी असतात म्हणून त्यांच्यामधली माया, त्यांच्यामधलं प्रेम दिसत नाही. पण कितीही अहंकारी पुरुष असेल, कितीही कठोर हृदयाचा पुरुष जर असेल, पण त्याची मुलगी जेव्हा सासरी जाते ना तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येते. अजूनही समोर बोलू, कदाचित एकुलता एक पोरगा जर त्याचा लवकर मृत्यू झाला तर बापाच्या डोळ्यामध्ये कदाचित पाणी दिसणार नाही, सगळ्यांना सावरण्याकरता तो शांत राहील. पण आपली मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा कोणताही बाप असेल ना, त्या बापाचं हृदय काय म्हणत असेल हे मुलीचा बाप झाल्याशिवाय कळत नाही, कळत नाही. आज भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय आजच्या प्रगत काळामध्ये मुलींचा गर्भामध्येच पात केला जातो. ही परंपरा नाही आपली, गर्भपात होऊ नये मुलींची. स्वामी रामतीर्थ एका पहाडावर चढत होते आणि पहाडावर चढत असताना त्यांनी पाहिलं एक थोडासा वयस्कर माणूस होता आणि त्याच्या पाठीवर मुलाचं ओझं होतं. आणि त्या मुलाचं ओझं घेऊन तो स्वामी तो व्यक्ती जो होता तो त्या पहाडावर चढत होता, त्याला दम लागत होता.
थकला होता, दम लागत होता, पाणी प्यायला जवळ नाही, काही नाही, फार मोठी चढाई होती. स्वामी रामतीर्थ तरुण होते आणि स्वामी रामतीर्थ तिथं गेल्यानंतर त्या माणसाला म्हणतात, भैया आपकी उम्र थोड़ी बड़ी है और बड़ी उम्र के कारण आपको चढ़ने में थोड़ी तकलीफ हो रही है, आपकी सांस फूल आती है, तो आप एक काम कीजिए, आपके पीठ पर जो बच्चा है ना वो बच्चा मुझे दीजिए. मैं जवान हूँ, मेरी उम्र कम है, मुझ में शक्ति ज़्यादा है, उस बच्चे को मैं लेकर चढ़ता हूँ, आप वैसे ही चढ़िए. वो आदमी कहने लगा, बोले स्वामी जी नमो नारायण, आप सन्यासी हो स्वामी जी, लेकिन ये जो मेरे पीठ पर है ना ये मेरी बेटी है, और स्वामी जी एक बार आप ख्याल में रखिए, कोई भी बाप जो भारत में जन्म लेता है ना उसे अपने बेटी का बोझ कभी नहीं होता, कधीच त्याला त्याचं ओझं होत नाही. आपल्या मुलीचं ओझं बापाला होत नाही, पण ती मुलगी आणि त्या बापाचा संबंध जितका मधुर असतो की ती मुलगी जेव्हा सासरी जायला निघते तेव्हा त्या बापाला विचार पडतो, आता उद्यापासून मला कोण विचारेल, बाबा जेवण केलं का. आपणही राहतो समाजामध्ये, आपलेही घरचे अनुभव आहेत. जेव्हा घरामध्ये बाप थकलेला येतो तेव्हा त्या बापाकरता सगळ्यात पहिले पाण्याचा ग्लास जर आणत असेल तर त्याची मुलगीच आणते, आणि त्या बापाला विचार पडतो की उद्या माझी मुलगी लग्न करून गेल्यानंतर उद्या जेव्हा मी थकून येईल तेव्हा माझ्याकरता पाण्याचा ग्लास दिसणार नाही. तो जो प्रेम आहे, ते जे जिव्हाळा आहे, ती जी आपुलकी आहे, जी एक मुलगी आपल्या बापाविषयी ठेवते, तो जिव्हाळा आणि तो आपुलकी, ते प्रेम, ते नातं दुसऱ्या कोणत्याच नात्यामध्ये ते दिसत नाही. ते हिमालय महाराज उभे आहे आणि हिमालय महाराज उभे असताना सीता पार्वती माता तिथे जाते आणि पार्वती माता आवाज देते, बाबा मला आज जायचं आहे, स्वतःची काळजी घ्या. हिमालय महाराज एका खांबाला धरून उभे आहेत, अश्रू लपवतात, बोलत नाही, तोंड तिकडे आहे आणि पार्वती मागे उभी आहे. पार्वती म्हणते, बाबा आई आहेच, पण तरीही दुर्लक्ष करू नका. कोणतीही मुलगी जेव्हा सासरी जाते तिला सगळ्यात जास्त काळजी आपल्या बापाची असते. ती भावालाही सांगते, दादा अरे उद्या मी नाही आहे, उद्यापासून मी आता माझ्या सासरी राहणार, माझं घर बदललं, पण एक काम कर, बाबांना त्रास होईल असं वागू नको. बाबांचे दवाई असतील, जे असेल ते लवकर वेळेवर आणून ठेवत जा. आणि बापाला सुद्धा हीच काळजी वाटते की आता उद्या माझीही मुलगी गेल्यानंतर मला हे प्रेम, हे आपुलकी, जिव्हाळा कोण देईल. हिमालय महाराज उभे आहे आणि हिमालय महाराज उभे असताना ती पार्वती माता मागून बोलून राहिली, भगवान शंकरही आलेले आहे आणि भगवान शंकराला हिमालय महाराज म्हणतात, महाराज माझ्या मुलीला सांभाळा, तिच्याकडून जर काही दोष घडले तर तिला क्षमा करा, आम्ही खूप हिची काळजी घेतली. मला तर अजूनही असं वाटते, रामायण ऐकल्यानंतर जी मुलगी आपल्या घरी सून म्हणून येते ना, तिला सासऱ्यानं जर बापासारखं प्रेम दिलं ना तरच या भारतामध्ये रामराज्य स्थापित होईल आणि त्याच दिवशी रामायण या भारतामध्ये सार्थक ठरेल. हे घडलं पाहिजे, हे घडत असेल तो उपयोग आहे. रामकथा ऐकल्यानंतर हे सगळं घराघरात घडायला पाहिजे. ती पार्वती माता आपल्या आईपाशी जाते, मैना महाराणी
आणि ती मैना महाराणी पार्वती मातेला समजावून सांगते की बाई तू उद्या जाणार आहे आणि आता तिथे गेल्यानंतर तुझ्या वागण्यावरून आमच्या संस्काराचं निर्धारण ठरेल. तू जर चुकीचं वागली, तू जर सासरच्यांना आदर दिला नाही तर लोक तुला तर म्हणणार नाही पण आम्हाला म्हणतील की काय संस्कार दिले, काय संस्कार दिले. आणि म्हणून चांगले संस्कार द्यायला सुरुवात केली. जुनी माता आपल्या मुलांना चांगले संस्कार देत होते आणि सुभाषितकाराने सांगितलेलं आहे सुशीलो मातृ पुण्येन. मुलगा चरित्रवान बनत जर असेल तर त्याच्याकरता आईचं पुण्य पाहिजे. आणि ती मैना समजावून सांगते. आपल्या जुन्या मदालसा तुम्ही ऐका, त्या मदालसेमध्ये ती मदालसा आपल्या मुलांना समजावून सांगते, बाळा असं करू नये. तशीच ती मैना महाराणी पार्वती मातेला सांगते आता तुझा धर्म बदललेला आहे. करऊ सदा शंकर पद पूजा नारी धर्मपती देवन दुजा. सतत आपल्या पतीची पूजा कर. नारी धर्मपती देव न दुजा. नारी करता पती हाच देव आहे. पती हाच देव आहे. दुसरा पातिव्रत्य धर्माची ताकद आहे. ही भारताची भूमी जी आहे ही पातिव्रत्याची भूमी आहे. इथे अनुसया मातेनं आपल्या पातिव्रत्य धर्माच्या प्रभावानं तीनही देवतांना दत्तात्रयाच्या रूपामध्ये अवतार घ्यायला लावलं होतं. ही पातिव्रत्याची शक्ती आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. शेपक आहे पण प्रमाण चांगलं आहे. देवावर सत्ता गाजवण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर पातिव्रत्य धर्मामध्ये असेल. आणि म्हणून हे पार्वती तुझं कर्तव्य आहे, तुझं काम आहे. आता तू काय केलं पाहिजे. रामायण ऐकत असताना भारतीय संस्कृतीचे संस्कार जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल तर ती आई आपल्या मुलीला सांगते आता तुझे मायबाप आम्ही नाही. तुझे मायबाप कोण आहे माहीत आहे. तुझे मायबाप जे आहे ना, तुझे सासू सासरे हेच तुझे मायबाप आहे. आता आम्हाला मायबाप समजायचं नाही. तुझ्या सासू सासऱ्याची काळजी घेणं, त्यांची शुश्रूषा करणं, त्यांची देखभाल करणं हेच तुझं कर्तव्य आहे. असं जेव्हा शिकवल्या जायचं ना तेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये संयुक्त कुटुंब पद्धती टिकून होती. आता असं शिकवलं जात नाही. आता असे संस्कार दिले जात नाही. म्हणूनच घरं तुटून राहिले. हे संस्कार दिसत नाहीत. आता रामकथा श्रवण केल्यानंतर तरी हे संस्कार आमच्या अंतःकरणामध्ये दृढ व्हावे. पार्वती मातेला हिमालय महाराज आणि मैना महाराणी सुंदर संस्कार देतात. आज सगळं बिघडत चाललं. आज जेव्हा लग्न होते आणि मुलगी माहेरी होऊन सासरी जायला निघते तेव्हा तिची आई तिला म्हणते ए बाई जास्त काम करायचे नाही. जास्त काम नाही करायचे. गरज नाही जास्त काम करायची. त्यांना सांगायचं माझ्या घरी मी हात लावत नव्हती भांड्याला, मी हात लावत नव्हती कपड्याला. आज हे शिकवलं जाते. आणि म्हणून तुम्ही बघा घराघरामध्ये उदासीन्य आहे. घराघरामध्ये कोणी कोणासोबत बोलत नाही. संबंध चांगले राहिले नाही. मी तर बरेच वेळा विनंती करत असतो की काम करण्याचे संस्कार दिले पाहिजे. या लक्ष्मीचा विश्वास ठेवू नये. कोणाची कशी परिस्थिती कसा वेळ येईल सांगता येत नाही. राजे होते रंक यमाची घरी. जे राजे होते ना त्यांच्याकडं काहीच राहिलं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हरिश्चंद्र राजाचं चरित्र आहे. त्या हरिश्चंद्र राजाला जो प्रभू रामचंद्राचे वंशज होते त्यांना डोंबाच्या घरी पाणी वाहावं लागलं. हरिश्चंद्र तारामधनी वाहे डोंबा घरी पाणी. मग काळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. ती परिस्थिती कधी
बदल होत जाईल, त्याच्यामध्ये कसा कसा चेंज येत जातील आपल्या लक्षात येत नाही. मग अशा वेळेस आपल्या मुलीला जर चांगल्या वागणुकीचे संस्कार असतील तर ती त्या परिस्थितीमध्ये सुद्धा समायोजन करू शकते, त्या काळाचा सुद्धा योग्य वापर करू शकते. दिलं पाहिजे. आज काय बिघडत चाललं, थोडं आपल्या मुलांना वागवत असताना, त्यांचं पालन पोषण करत असताना समोर कदाचित चुकीचा प्रसंग आला तर त्याच्यामध्ये तो टिकला पाहिजे, याच्याकरता त्याला थोडे चटके बसले पाहिजे. आणि ते चटके बसतील तरच उपयोग आहे. इथं बरेच वेळा म्हणत असतो की 18-19 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर बापाला पैसे मागायची लाज वाटत असेल तरच पुरुषार्थ आहे, नाही तर काय उपयोग आहे. आपला बाप, आपली आई राबत राहते आणि आपण मस्त घरामध्ये पडून राहतो, बसून राहतो, काहीच करत नाही. हा काय पुरुषार्थ आहे का? हा काय पुरुषार्थ आहे? खूप पाहिलं. बाप खेड्यामध्ये, आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, बाप शेतामध्ये काम करतो आणि मुलगा काय आहे, गावामध्ये फिरत राहतो. अरे 50 वर्षाचा आपला बाप झाला आणि तो बाप अजूनही आपलं आयुष्य चांगलं व्हावं, आपल्या मुलाला काहीतरी भौतिक सुविधा प्राप्त व्हावी याच्याकरता तो काबाड कष्ट करतो, राबत राहतो. आयुष्य झालं त्याचं 50-60 वर्षाचं वय होत चाललं तरी तो शेतामध्ये राबतो. आणि 20-25 वर्षाचं आपलं वय झालं, आपल्याला जर कदाचित कोणतं काम नसेल आणि आपण घरामध्ये चौकामध्ये बसून राहिलो तर आपल्याला खरंच आपल्या बापाची कदर आहे? आपल्याला खरंच आपल्या आईच्या कष्टाची कदर आहे? कोणता काळ येत चालला. आज काम करावं न वाटणं याला जर पुरुषार्थ कोणी समजत असेल तर ही काय चांगली गोष्ट आहे का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो व्यस्त राहतो तो मस्त राहतो. बिझी असलं पाहिजे. लेझी झालं तर जीवन बिघडते. बिझी असलं पाहिजे. एक तर चांगल्या कामात बिझी राहा, नाही तर मग तुमचा जो नेहमीचा उदरनिर्वाह करण्याचं कार्य असेल त्याच्यात तरी बिझी राहा. तुम्ही व्यसनाधीनतेकडे वळणार नाही, तुम्हाला चुकीच्या गोष्टी सुचणार नाहीत. क्योंकि खाली दिमाग, खाली समय शैतान का घर होता है, खाली दिमाग. त्यावेळेस चुकीच्या गोष्टी सुचतात. आणि असे संस्कार जुन्या काळामध्ये द्यायला जायचे. ती मदालसा आपल्या मुलाला संस्कार देते ना, अरे बाबा चांगलं वागलं पाहिजे. या पोटाकारणे तर सगळ्यांना प्रयत्न करावे लागतात, पण एवढे मोठे मोठे राजे होते ते वनवासामध्ये कशा करता गेले? 18 वनस्पती फुले फळे ओळखी, राज्य राणी व संपत्ती, नदी गंगा वाहती भावित्या, हे सुख सोडनिया कासया योग सेविते, हे सुख सोडनिया कासया योग सेविते, परियेसी मदालसा सोहम दोनों रे बारा, परियेसी मदालसा सोहम दोनों रे बारा, ती मदालसा आपल्या मुलाला समजावून सांगते. आणि असेच संस्कार मैना महाराणी पार्वती मातेला देते की हे उमा,
नारी धर्मपती देव न दुजा. नारीचा धर्म आहे पतीला देव मानून त्याची सेवा करायची. पण पतीचंही कर्तव्य आहे त्यानं देवासारखं राहावं ना. आता हा देवासारखा राहत नसेल तर मग तिला राक्षसीन बनावंच लागते. ती काय करेल बिचारी. यानंही देवासारखं राहावं आणि तिनं त्याची सेवा करावी. त्या गृहस्थाश्रमामध्ये धन्य गृहस्थाश्रम हा, तो गृहस्थाश्रम धन्य असतो. आणि शेवटी कन्या विदाई होणार. पालखी सजलेली आहे आणि त्या पालखीमध्ये मैना महाराणीनं पार्वती मातेला बसवलं आणि पार्वती मातेला बसवल्यानंतर पार्वती माता त्याच्यामधून तो पडदा बाजूला करू मागे परतून पाहते. तुकाराम महाराजांनी त्या प्रसंगाचं वर्णन केलं. कन्या कन्या सासुरासी सासूरासी जाये
मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ती मागे मागे पाहते. हिमालय महाराज आणि मैना महाराणी जाऊ लागले मागे मागे. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, मधामध्ये वास न करता भगवान शंकर आणि पार्वती माता हे कैलास पर्वतावर आले आणि कैलास पर्वतावर आल्यानंतर त्यांचं गृहस्थ जीवन सुरू झालं. पण हे जगताचे मातुपितू आहेत म्हणून गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात त्यांच्या शृंगाराचं वर्णन करणं योग्य नाही. असं वर्णन आहे, मी वाचनामध्ये आलेलं आहे की शाकुंतल नाटकामध्ये कालिदासानं शिव आणि पार्वतीचं शृंगारिक वर्णन केलं तर त्याला कुष्ठरोग झाला. म्हणून शृंगारिक वर्णन करायचं नाही. विविध पद्धतीचे भोगविलास झाल्यानंतर त्यांच्याकडे एक मुलगा जन्माला आला आणि त्याचं नाव होतं कार्तिकेय. आणि त्याच कार्तिकेयनं मोठं झाल्यानंतर तारकासुराला संपवलं. आणि गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात की तो जो तारकासूर आहे त्याला संपवण्याकरताच शिव पार्वतीचा विवाह झाला होता आणि कार्तिकेयच्या माध्यमातून तारकासुराचा अंत झाला. गोस्वामी तुलसीदास महाराज या शिव चरित्राला समाप्ती देत असताना, विराम देत असताना म्हणतात, चरित सिंधू गिरिजा रमण वेदन पावही पार बरणे तुलसीदास किमे अतिमती मंद गवार. वेदांनाही हे सांगणं शक्य नाही शिवचरित्र, पण मी तरी काय वर्णन करणार आहे. पण जसं जसं भगवंताने बोलून घेतलं तसं तसं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर याज्ञवल्क महाराज भरद्वाज महाराजांना पाहतात आणि भरद्वाज महाराजांना पाहिल्यानंतर म्हणतात, भरद्वाजजी तुम्ही मला प्रश्न विचारला होता कोणता, की रामतत्व काय आहे, हे राम कोण आहेत हे मला सांगा. आणि तुम्ही मला राम विचारलं, मी तुम्हाला शंकर सांगितलं, मी तुम्हाला शिवचरित्र सांगितलं, तुम्ही मला रामचरित्र विचारलं. पण तरीही तुम्ही ऐकत असताना तुमच्या डोळ्यामधून अश्रू आले. तुम्ही ते शिवचरित्र ऐकत असताना एक रस झाले, एकाग्र झाले आणि म्हणून तुमचा भाव काय हे माझ्या लक्षात आलं. ते एखाद्यानं प्रश्न विचारला असता, ओ महाराज तुम्हाला मी काय विचारलं होतं, रामचरित्र, राम कोण आहे, एक राम अवधेश कुमारा, आणि तुम्ही मला सांगितलं शिवचरित्र. अहो मला रामचरित्र सांगा ना. अभंग कोणता आणि बोलून कशावर राहिले. कीर्तनकाराला सवय पडली म्हणे हे अभंग सोडून द्यायचं आणि दुसरं सांगत बसायचं. म्हणे आता कथाकारही तसेच झाले का, नाही काही तर कथा तर सांगा, जे विचारली ते तर सांगा, जे ठेवलं ते तर सांगा, हे दुसरं कशाला सांगत बसता, कशा करता हे करून राहिले. पण त्यांनी विचारलं अधिकार योग्य आहे. मग अधिकार योग्य आहे कारण मी त्या दिवशी बोलून गेलो होतो, रामचरित्र असेल किंवा कृष्णचरित्र असेल त्याचा दरवाजा जर कोणता आहे तर शिवचरित्र आहे. आणि शिवचरित्राच्या दरवाज्यातूनच रामचरित्रामध्ये प्रवेश करता येते. म्हणून सगळं झालेलं आहे. आणि एक दिवस भोले बाबा बसलेले आहे आणि बसलेले असताना पार्वती मातेनं ओळखलं की आता योग्य वेळ आहे. गृहस्थाश्रम कधी सफल होतो माहीत आहे, योग्य वेळ ओळखता आली पाहिजे पार्वतीला. का शंकर कसे आहेत, नाही तर शंकर पहिलेच तावलेला असते. एक तर वातावरण आहे खराब, सोयाबीनचे ॲव्हरेज कमी, तुरीवर पडल्या आया, आणि ते शंकराला काही सुधरून नाही राहिलं. आणि घरी आल्यावर पार्वती म्हणते मग यावर्षी काही घेतलंच नाही. ते म्हणते मला इकून टाक आणि तू इकून जाय, काय घेता आता आपल्यापाशी घ्यायला काय राहिलं. तसं नाही, योग्य वेळ पाहिली पाहिजे. रामायणामध्ये गृहस्थ जीवनाकरता, सांसारिक जीवनाकरता खूप चांगलं मार्गदर्शन आहे बरं. गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, पार्वती भल अवसर जानी विकई शंभू पै मातु भवानी. योग्य वेळ पाहिली आणि गेली आणि भगवान शंकर बसलेले आहे. बसलेले असताना कसे आहे, जटा मुकुट सूर सरित
सीर लोचन नलिन विशाल नीलकंठ लावण्य निधी सोहू बाल विदुभाल. आता या दोह्यामध्ये शंकराचं वर्णन आहे, पण रामायणाचे अभ्यासक असे सांगतात रामायणाचा वक्ता असा असला पाहिजे. आता रामकथा सुरुवात होणार आहे, पार्वती माता प्रश्न विचारणार आहे, 14 प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं उत्तर म्हणजे रामकथा आहे. मग रामकथेचा वक्ता कसा असावा? पहिला शब्द आलेला आहे जटेचा त्यानं मुकुट करावा. शंकराला जटा आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज उतरा मग खाली, तुम्हाला तर काहीच दिसत नाही, सगळं सेफमध्ये आहे. तुम्हाला जटा नाही तर तुम्ही रामकथा कशी काय करता? याचा आध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. जटा म्हणजे झंझट, जटा म्हणजे झंझट. लोक म्हणतात ना काय लेका झिपोट्या वाढवल्या, काही झंझट लागली का मागं? हे जटा कोण? ज्याला काहीच वेळ नाही, जो गुंतलेला आहे कशामध्ये असा जटा, त्याला लटाऱ्या म्हणतात. मी जास्त लंबे केस असले का लटाऱ्या म्हणत असतो त्याला. 1-2 प्लेयर होते, ते मलिंगा होता आणि त्याला असेच केस होते लंबे. मग ते बॉलिंग टाकले तुम्ही काय म्हणू, लटाऱ्याले झोडप, धोनी लटाऱ्याले मार त्याचे केस लंबे लंबे होते. मग हे असं असलं पाहिजे का? नाही. त्याचा अर्थ असा सांगितलेला आहे, जटा म्हणजे विपत्ती, संकट, आणि ते संकट गुंडाळून त्याचा जो मुकुट करतो तो रामकथेचा वक्ता आहे. झंझट कोणाकडं नाही, कोणाकडं नाही. मला इकडे येता येता तुरीवर फवारा मारायची ॲडजस्टमेंट करून यावं लागलं, पण ते बरोबर केलं, निपटवलं, झालं, पाहत बसेल. आता त्याचं इतकं भजन करतो तर त्यानं पाहाव तिकडं, आता आम्ही कशाला लक्ष देऊ आता त्याच्याकडं, तो पाहत बसेल. प्रत्येकाच्या मागे आपण जीवन जगत असताना जर आपल्याला शरीर प्राप्त झालेलं आहे तर कोणतं ना कोणतं काम आहे, कोणती ना कोणती विपत्ती आहे, काही ना काही झंझट आहे. पण रामकथेचं वक्ता जर व्हायचं असेल तर हे विपत्ती गुंडाळता आली पाहिजे, याला गुंडाळून ठेवता आलं पाहिजे, तो रामकथेचा वक्ता होतो. दुसरं, जटा मुकुट सूर सरित सिर लोचन. लोचन शब्दाचा अर्थ होतो डोळे, पण प्रत्येक गोष्टीला लोचन म्हटल्या जात नाही. लोचन म्हणजे ज्या डोळ्यामध्ये निर्लेपता आहे आणि ज्या डोळ्यामध्ये निसंगता आहे ते डोळे म्हणजे लोचन. आपल्या डोळ्यामध्ये काम आहे, आपल्या डोळ्यामध्ये क्रोध आहे, आपल्या जीवनामध्ये काय, हे डोळे आणि कान हे फार महत्त्वाचे आहेत बरं. आपल्या जीवनामध्ये चुकीच्या वस्तू घुसण्याचे हे 2च ठिकाण आहे, डोळे आणि कान. म्हणून या डोळ्यांनी काहीही पाहू नये, कानाने काही ऐकू नये. भगवान शंकरामध्ये सामर्थ्य आहे आणि म्हणून भगवान शंकराचे डोळे नाहीत, ते लोचन आहेत. कारण की त्यांच्या दृष्टीमध्ये काम नाही आहे, उलट कामाला जाळणारा तिसरा नेत्र त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडं ज्ञानदृष्टी आहे. वक्त्याकडं ज्ञानदृष्टी असली पाहिजे. ज्याच्याकडं ज्ञानदृष्टी असते त्याचे लोचन असतात, त्याला डोळे, त्याला नेत्र, लोचन म्हणतात. वक्त्याकडे ज्ञानदृष्टी असावी. तिसरं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये विशालता असावी. याच्यात न्याय बरं, विशाल लिहिलेला आहे, अपभ्रंश. मग बाकी काही का नसेना, या दोह्यामध्ये माझं नाव आहे म्हणून मला इथं बसण्याचा अधिकार आहे. जटा मुकुट सिर सहित सिर लोचन नलिन विशाल, म्हणून मला अधिकार. मग माझं नावच आलं याच्यात. मी आता ते लक्षण बाकीचे असो का नसो, माझं नावच दिलं त्याच्यात. ज्याची दृष्टी व्यापक आहे, विशाल शब्दाचा अर्थ मोठा, व्यापकता असली पाहिजे. मी त्या दिवशी त्याच्यावर बोलून गेलो. व्यापकता हरपत चालली. आणि वारकरी संप्रदायाचा तो धर्मच आहे विष्णुमय. विष्णू म्हणजे व्यापक. विष्णू शब्दाचा अर्थ आहे व्यापक. आमचा देवही व्यापक, आमचा संतही व्यापक, आमची परंपराही व्यापक. आणि म्हणून रामकथा कोणाला करता येईल, कथेचे भाव कोण सांगू शकतो, ज्याच्यामध्ये व्यापकता आहे. ही व्यापकता हरपत चालली आजकाल, दिसतच नाही. नंतर समोरचं सांगितलेलं आहे नीलकंठ, म्हणजे कंठ निळा ज्याचा असतो
आता याला काय नीड लावावं का? इथं काय नीड लावून येऊ का मी? भगवान भोलेनाथाचं एक नाव आहे नीलकंठ, कारण त्यांनी विषपान केलं होतं आणि ते विष आतमध्ये जाऊ दिलं नव्हतं, इथेच ठेवलं होतं. नीलकंठ शब्दाचा अर्थ होतो विपत्ती जी येते ना ती विपत्ती पिऊन घेतो, पण जगाला जो अमृत देतो त्याचं नाव आहे नीलकंठ, आणि त्याला रामकथा करण्याचा अधिकार आहे. जग काय? जग विपत्ती देते, जग तुम्हाला अमृत थोडी देते, विषच देते. सगळेच लोक तुमच्यासारखे असतात का आदर करणारे? काही लोक चालले मोठे कथा कराले, मोठे चालले, यायले कटा येते घरी राहायचा म्हणून हिंडते तसे, असे म्हणणार कमी नसतात. कोणाला सोडलं? कोणाला सोडलं? गौतम बुद्धाला नाही सोडलं लोकांनी, सॉक्रेटिसला नाही सोडलं, त्याला विष दिलं. मीराबाईला सोडलं नाही, मीराबाईला विष दिलं. पण मीराबाई असेल, सॉक्रेटिस असेल, गौतम बुद्ध असेल, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, सगळ्यांना लोकांनी विष दिलं. इथे कोणत्या संताला त्रास झाला नाही? सांगा ना मला, कोणत्या संताला त्रास झाला नाही? नाथबाबांना त्रास झाला नाही? यौवन अंगावरी थुंकला. 108 वेळा तो मुस्लिम व्यक्ती नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. मला हे चरित्र पाहिजे तितकं आवडत नाही. त्या दिवशी आमचे नामदेव महाराज शास्त्रींनी सुंदर सांगितलं पैठणच्या कीर्तनात, म्हणजे मला हे पटत नाही. हे जर एक ब्राह्मण व्यक्ती जो वारकरी संप्रदायाचा आहे, पैठण नगरी, त्या नगरीमध्ये जर एक यौवन नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा थुकत होता, तर बाकीचे ब्राह्मण करत काय होते? एखाद्या वारकऱ्याला जर कोणी त्रास देत असेल तर बाकी वारकरी काय झक मारून राहिले का? करून काय राहिले ते? आणि हाच प्रश्न विनायक दामोदर सावरकर यांनी मांडला होता. शाळेमध्ये असं शिकवलं गेलं आणि शिकवत असताना शिकवणं चालू आहे की नाथ महाराजांच्या अंगावर यौवन थुंकला, पण नाथ महाराज शांतीचे अवतार होते, त्यांनी त्यांना काहीच केलं नाही. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटते? सगळे पोरं म्हणू लागले महाराज, नाथ महाराज असे, नाथ महाराज असे. एका पोराला उठवलं आणि त्याला विचारलं तुला काय वाटते? म्हणजे मला हे पटलं नाही, मला हे पटलं नाही. म्हणजे तू नाथ महाराजावर शंका? अरे म्हणे ते संत होते, ते संत होते, यौवन त्यांच्या अंगावर थुंकल्यानंतर नाथ महाराजांनी त्याला पुन्हा गोदावरीमध्ये जाऊन स्नान केलं. असं 108 वेळा केलं. पण ते शांतीचे दूत आहेत, ते शांती ब्रह्म आहेत. पण बाकी तिथं उभे असलेले हिंदू लोक काय चुपचाप बसले होते का? त्यांनी आमच्या नाथ महाराजांच्या अंगावर त्या यवनाला थुंकू का दिलं? आणि हे प्रश्न उपस्थित करणारे त्या काळातले ते विद्यार्थी म्हणजे विनायक दामोदर सावरकर होते. राष्ट्रवादी विचाराचे होते. अन्याय सहन करणं हे सुद्धा चुकीचं आहे. या देशामध्ये असा विचार मांडला गेला होता की एका गालावर झापड मारली तर दुसरा गाल समोर करा. हे त्या काळामध्ये योग्य असेल, आता ते योग्य नाही, आता ते योग्य नाही. म्हणून तर तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं, मऊमे नावोने आम्ही विष्णुदास, मऊमे नावोने आम्ही विष्णुदास, कठिन वज्रास भेदू ऐसे, कठिन वज्रास भेदू ऐसे, तरी देऊ काचेची लकोटी, भले तरी देऊ काचेची लकोटी. काचेची लकोटी, भले तरी देऊ काचेची. तिरक्या करता तिरकं व्हावं लागते, काळ कसाही असला तरी. तुकाराम महाराज तेच म्हणतात, मऊ मेणाऊनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माते हानू काठी. काही काही लोक झोडपे खाल्ल्याशिवाय येत नाहीत बरं तालावर. नीलकंठ प्रत्येकाला, पण संत महात्मे जे असतात
त्यांना त्रास सहन करावा लागतो, विष प्यावं लागते, पण जगाला ते अमृत देतात. लावण्य निधी सोहू बाल विदू भाल, आणि ज्याच्या भाल म्हणजे कपाळावर चंद्र आहे. चंद्र हे शीतल तेज प्रतीक आहे, चंद्र हे तेजाचं प्रतीक आहे. आणि ज्याच्या भालावर तेज असेल असा जर कोणी असेल तर तो रामकथेचा वक्ता आहे. आणि या रामकथेच्या वक्त्याचे लक्षण भगवान महादेवाचं हे जे दोह्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भगवंताचं प्रश्न विचारले पार्वती मातेनं, आणि ते 14 प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 14 प्रश्नाचं उत्तर म्हणजेच रामकथा आहे. त्या रामकथेचं विचार करता करता प्रभू रामचंद्राच्या जन्माची 5 कारणं आणि त्याच्यानंतर प्रभू रामचंद्राचं प्रागट्य कसं झालं हा कथाभाग दुपारी ठीक 3 वाजता सुरुवात होईल. आणि 4:45-5च्या जवळपास आजच्या 3ऱ्या दिवसाच्या रामकथेमध्ये राम जन्माच्या कथेपर्यंत आपल्याला जायचं आहे. तो राम जन्माचा आनंदसुद्धा आपण इथे साजरा करणार आहोत. आजची सकाळच्या सत्राची कथा इथं विराम घेत आहे, पण तत्पूर्वी सगळ्यांनी थोडंसं भगवंताचं भजन करू आणि आजच्या कथेला विराम देऊ. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. बोला बोला सगळ्यांनी. ओ विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल